नमस्कार, रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण 1 वाटी तांदळाचं पीठ व काकडीपासून उन्हाळ्यात पोटाला थंडावा देणारी ही मस्त रेसिपी बनवणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी एक काकडी घेतलेली आहे. तर आता उन्हाळा आहे तर प्रत्येकाच्या घरात काकडी ही असतेच. तर काकडीचा हा दोन्ही टोकाकडचा भाग थोडा थोडा कापून टाकायचा. तर काकडी पहा इथे किती मस्त हिरवीगार काकडी आहे. तर आता यानंतर काय करायचं, एका पिलरने काकडीचा जो वरचा भाग आहे तो थोडासा काढून टाकायचा. तर इथे काकडी आपण कोणतीही वापरू शकतो, पण अशी हिरवीगार काकडी असेल ना तर ती चवीला सुद्धा खूप भारी लागते. तर आता इथे काकडीची साल काढून झालेली आहे. यानंतर आता काकडी आपल्याला इथे चिरून घ्यायची आहे. पण काय करायचं, काकडी थोडीशी चिरल्यानंतर काकडीचा थोडासा तुकडा खाऊन पाहायचा, कारण काकडी कधी कधी कडूसुद्धा असते. तर अशी कडू काकडी आपल्याला इथे अजिबात घ्यायची नाही. तर आता इथे काकडी मी गोल गोल कापत आहे. आपण काकडी कशीही कापू शकतो, म्हणजे काकडीचे कसेही तुकडे करू शकतो. तर बघू शकता इथे काकडी कापून झालेली आहे. आता यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं व यामध्ये आता कापून ठेवलेली काकडी घालायची. तर काकडी मिक्सरलाच बारीक करायची आहे, त्यामुळे मोठे मोठे तुकडे केले तरीही चालतील. आता यानंतर यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या घालायच्या. त्यानंतर अर्धा इंच आल्याचे तुकडे सुद्धा घालायचे. त्यानंतर एक हिरवी मिरची मोडून घातलेली आहे. तर मिरची घालणं अगदी ऑप्शनल आहे. तिखटासाठी मी मिरचीचा वापर केलेला आहे. यानंतर 1 चमचा जिरे सुद्धा घालायचे. आता यामध्ये पाणी न घालता यावरती झाकण ठेवून हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. तर आता हे मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे आणि हे पहा अशा पद्धतीने एकदम पेस्ट करून घ्यायची. आता यानंतर इथे एक दुसरं भांडं घ्यायचं व यामध्ये आता 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचं. तर हे पीठ मी चाळून आणि हलकं दाबून घेतलेलं आहे. तर आपण भाकरी किंवा आंबोळी करण्यासाठी जे पीठ वापरतो तेच पीठ आहे. आता यानंतर मिक्सरला वाटून घेतलेलं जे काकडीचं मिश्रण आहे ते यामध्ये ओतायचं. यानंतर ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. हे पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं ओतायचं व मिक्सरचं भांडं थोडंसं खळबळून यामध्ये ओतायचं, म्हणजे काकडीचं मिश्रण अजिबात वाया जात नाही. आता यानंतर एका चमच्याने हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर इथे मी मिक्स करण्यासाठी चमचा वापरलेला आहे. आपण इथे काटे चमचा किंवा व्हिस्कचा सुद्धा वापर करू शकतो, म्हणजे गुठळ्या मोडणं अगदी सोपं जातं. तर सुरुवातीला मी इथे अगदी 1च वाटी पाणी ओतलेलं आहे. पाणी यामध्ये थोडं थोडं ओतायचं, म्हणजे गुठळ्या जास्त होत नाहीत. तर आता हे सगळं एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर आता पाणी यामध्ये चांगलं मिक्स झालेलं आहे आणि बघू शकता हे बरंच घट्ट आहे. तर आता पुन्हा यामध्ये अजून 1 वाटी पाणी ओतायचं. तर आपल्याला हे मिश्रण थोडंसं सैलसरच बनवायचं आहे. खूपच घट्ट बनवायचं नाही किंवा एकदम पाण्यासारखं सुद्धा नाही बनवायचं. व या पद्धतीने थोडं थोडं पाणी ओतूनच हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे, म्हणजे पाण्याचा अगदी व्यवस्थित अंदाज येतो. तर आता इथे मी 2 वाटी पाणी ओतलेलं आहे आणि बघू शकता हे या पद्धतीचं मिश्रण तयार झालेलं आहे आणि यामध्ये अजिबात गुठळ्या नाही आहेत. म्हणजे आपण जे मिक्सरला वाटण केलं होतं ते सुद्धा अगदी बारीक वाटून घेतलं होतं आणि पिठाच्या सुद्धा आता गुठळ्या नाही आहेत. तर इथे 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी जवळपास मी 2.25 वाटी पाणी वापरलेलं आहे. तर यापेक्षा जास्त पाणी नाही वापरायचं, नाहीतर जे आपले घावणे आहेत ते व्यवस्थित बनत नाही. आता यानंतर यामध्ये आपण अजून मीठ नाही घातलेलं, तर चवीपुरतं म्हणजे अर्धा चमचा मीठ घालायचं व ते सुद्धा यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर आता आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता यानंतर गॅसवर लगेचच एक तवा ठेवायचा, म्हणजे इथे नॉनस्टिकचाच पॅन वापरायचा शक्यतो. आता हा पॅन थोडासा गरम झाला की यामध्ये अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं. तर इथे मी ब्रशचा वापर केलेला आहे. आपण उलटण्याने सुद्धा हे तेल पसरवून घेऊ शकतो. तर आता इथे तवा चांगला तापला पाहिजे. सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची व यानंतर एखाद्या पळीने किंवा वाटीने हे बॅटर आपल्याला या पॅनमध्ये ओतायचं आहे. तर ओतताना पहा मी आधी सुरुवातीला कडेनं ओतलेलं आहे आणि नंतरच हे बॅटर मध्ये ओतायचं. तर असंच करायचं व नंतर याला गोल आकार देण्याचा प्रयत्न करायचा. तर बघू शकताय काय मस्त जाळी याला पडलेली आहे. बॅटर ओतताना पळी किंवा वाटी थोडीशी उंच पकडायची, म्हणजे थोडंसं वरूनच हे बॅटर ओतायचं. यामुळे याला जाळीसुद्धा खूप छान पडते. तर आता बॅटर ओतल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची व ही आंबोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर यावरती आता झाकण ठेवूया आणि अगदी काही सेकंदासाठी, म्हणजे फक्त
फक्त 5 ते 7 सेकंदासाठी यावरती झाकण ठेवायचं. तर आता 5 ते 7 सेकंद झालेले आहेत आणि हे आपण झाकण काढूया. तर बघू शकताय अजून छान अशी जाळी याला पडलेली आहे आणि आंबोळीसुद्धा थोडीशी छान अशी भाजली जाते. तर अजून छान याला भाजून घ्यायचं. जर आपल्याला आंबोळी एकदम कुरकुरीत हवी असेल ना, तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून मस्त असा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचा. आता पहा इथे थोडासा कलर बदललेला आहे व याच्या साईडच्या कडासुद्धा थोड्याशा उचलल्या जातात आणि कलरसुद्धा पहा काय मस्त कलर आलेला आहे. आता हवं तर ही आंबोळी आपण पलटूनसुद्धा घेऊ शकतो. तर आंबोळी काढताना काय करायचं, उलातनं आधी साईडने फिरवून घ्यायचं म्हणजे याच्या कडा रिकाम्या होतात आणि ही आंबोळी काढायला अगदी सोपी जाते. तर बघू शकताय काय मस्त जाळीदार अशी आंबोळी तयार झालेली आहे आणि कलरसुद्धा काय मस्त कलर आलेला आहे. तर आंबोळी आता मी न पलटवता अशीच काढून घेते, कारण आंबोळी आपण कधी कधी पलटवतो तर कधी कधी पलटवत नाही. आता इथे मी अजून एक आंबोळी बनवून दाखवते. तर सुरुवातीला थोडंसंच अगदी तेल लावायचं. तेलाचा वापर इथे जास्त करायचाच नाही. आता इथे तवा तापलेलाच असतो. तर पहिली आंबोळीपेक्षा यानंतरच्या आंबोळ्या ज्या असतात त्या अगदी पटापट बनतात, कारण तवा अगदी मस्त तापलेला असतो. तर आता हे पहा बॅटर कडेने सोडायचं व यानंतर याला गोल असा आकार द्यायचा आणि थोडंसं उंचावरून सोडल्यामुळं काय होतं, याची जाळीसुद्धा खूप छान पडते. तर बघू शकताय या आंबोळीला सुद्धा छान जाळी पडलेली आहे. आता इथे आपल्याला गॅस कमी जास्त करण्याची गरज नसते. मीडियम फ्लेमवरती जरी या आंबोळ्या पटापट भाजून घेतल्या तरीही चालतील. तर आता यावरती सुद्धा आपण झाकण ठेवूया आणि फक्त 5 ते 7 सेकंदासाठीच झाकण ठेवायचं आहे. आता 5 ते 7 सेकंदानंतर आपण ही झाकण काढून घेऊया आणि बघू शकताय ही सुद्धा आंबोळी काय मस्त तयार झालेली आहे. त्यामध्ये आपण सोडा इनो काहीही न वापरता इन्स्टंट म्हणजे पटकन तयार होणारी ही रेसिपी आहे आणि पौष्टिकही आहे. खूप छान ही रेसिपी आहे. तर आता आंबोळीचा कलरसुद्धा पहा बदललेला आहे, थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे. आता ही आंबोळी आपण पलटून घेऊयात. तर आंबोळी पलटायच्या आधी काय करायचं, कडेने हे उलातनं फिरवून घ्यायचं म्हणजे ह्याच्या कड्या रिकाम्या होतात आणि आंबोळी पलटायला एकदम सोपी जाते. तर हे पहा काय मस्त कलर आलेला आहे. आंबोळी कुरकुरीत तयार होते अजून छान भाजली तर. तर आता मी इथे जास्त आंबोळी नाही भाजली आहे, कारण इथे मला मऊसूत आंबोळ्याच हव्या आहेत. तरीसुद्धा त्याला थोडासा कुरकुरीतपणा हा आहेच. तर दुसऱ्या साईडने सुद्धा ही आंबोळी अगदी छान भाजून घ्यायची. आता ही आंबोळी आपण पलटून पाहूया. तर आता इथे मी आंबोळी पलटून घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा अगदी छान अशी भाजली गेलेली आहे. तर आता या तव्यातून आपण काढून घेऊयात आणि इथे बघू शकताय मस्त अशा या आंबोळ्या तयार झालेल्या आहेत. अगदी जाळीदार मऊ लुसलुशीत, तरीसुद्धा थोडासा कुरकुरीतपणासुद्धा याला आहे आणि अगदी झटपट तयार होतात आणि कलरसुद्धा पहा काय मस्त कलर आलेला आहे. आणि काकडीपासून आपण या बनवलेल्या आहेत, म्हणजे काकडी आणि तांदळाच्या पिठापासून बनवलेल्या आहेत. तर आपण हे नाश्त्याला किंवा डब्यासाठी सुद्धा बनवू शकतो. झटपट तयार होतात, कमी साहित्यात होतात आणि कमी वेळेत तयार होतात आणि मुलांपासून मोठ्यांपर्यंत घरातील सर्वजण अगदी आवडीने मागून खातील इतक्या या मस्त आणि टेस्टी तयार होतात. तर तुम्ही एकदा नक्की करून पहा. कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा. आणि हो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील. आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत.